होम नर्सिंग हे आज डिस्कस करायचं आहे. होम नर्सिंग म्हणजे काय, कोणी कधी ऐकलंय का शब्द होम नर्सिंग? प्रायव्हेट ट्रीटमेंट. गृहपरिचर्या असं म्हणतात शुद्ध मराठी लँग्वेज मध्ये. आपण घरामध्ये रुग्णाची जी शुश्रूषा करतो, शुश्रूषा म्हणजे काय, सेवा देणे, ट्रीटमेंट करणे, त्याला काय म्हणतात, गृहपरिचर्या. गृह म्हणजे ते शब्दातच आहे, गृहपरिचर्या, घरी जाऊन जी सेवा दिली जाते त्याला गृहपरिचर्या असे म्हणतात. तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 80% लोक खेड्यात राहतात. खेड्यामध्ये हा प्रकार जास्त असतो, घरोघरी जाऊन ट्रीटमेंट देतात बघा डॉक्टर किंवा नर्सेस, त्यांना जावंच लागतं. शहरामध्ये एवढं नाहीये. प्रत्येकालाच आजारपणात दवाखान्यात दाखल होऊन राहणे पॉसिबल नसतं. प्रत्येकजण दवाखान्यापर्यंत येऊ शकतो का, जे वृद्ध असतात किंवा प्रेग्नन्सी लेडी असतात. तर ग्रामीण भागामध्ये काय होतं, स्वतः नर्सेस डॉक्टर त्यांच्याकडे जातात आणि ट्रीटमेंट त्यांना देतात. जे रुग्ण दीर्घकालीन म्हणजे काय, क्रॉनिक डिसीज, म्हणजे खूप वर्षापासून त्यांना कुठल्या तरी डिसीजमधून ते सफर करत आहेत. लाईक आता हे टीबीचं झालं, तो टीबी पण एक म्हणजे कालांतरीचं म्हणजे जास्तच याचा तो असतो, त्याची काय असतं, ट्रीटमेंट असते 6-6 महिन्याच्या, ह्या टॅबलेट घ्यायच्या. मग त्यांना जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करायचं असतं की त्यांच्या घरी जाऊन की तुम्हाला आता ही ट्रीटमेंट चालू करायची, त्यांच्या वेटनुसार तुम्हाला त्यांचे टॅबलेटचे डोसेस द्यावे लागतात. शिवाय दवाखान्यामध्ये जे ये जा करण्यासाठी दुसरी व्यक्ती असते, घरातील सर्व कामासाठी तिसरी व्यक्ती, अशा सर्वांच्या शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे खूपच त्रास होतो. विभक्त म्हणजे काय, न्यूक्लिअर फॅमिली. जॉईंट फॅमिलीमध्ये न्यूक्लिअर फॅमिली, आता जॉईंट, अगोदर तर जॉईंट होत्या, पण आता जर तुम्ही बघत असाल, कधी जर ग्रामीण भागात गेला तर बघा एकटेच आजी आजोबा राहिलेले असतात. खूप पेशंट येतात असे. मग त्यांच्याकडे जाऊन आपल्याला स्वतः लक्ष द्यावं लागतं, ट्रीटमेंट द्यावी लागते. असं रोज नसतं जायचं. जर त्यांना काही तुम्हाला समजलं की इथे या गावात ही साथ पसरली आहे, तर कसं असतं, लहान मुले आणि वृद्ध यांना जास्त इफेक्ट होतो त्या प्रसाराचा. तर तेव्हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला ती सेवा द्यायची असते. आता इसवी सन 1978 साली आल्मा आठा येथे झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या परिषदेत ठरविल्याप्रमाणे इसवी सन 2000 पर्यंत सर्वांना आरोग्य हे ध्येय ठरविण्यात आले होते. तर आल्मा आठा येथे जागतिक आरोग्य संघटना आहे आपली, जी सांगितली ना WHO. तर त्यांचं काय विधान आहे की सगळ्यांचं आरोग्य म्हणजे कुठलाच व्यक्ती कुठल्याही गंभीर आजाराने त्रस्त राहता कामा नये. पण डिसीज तर होत राहतात, पण त्यासाठी काय प्रिव्हेंट असतं ना, की बाबा होऊच नाही म्हणून. मग त्यासाठी बघा कोणी आता काल 12 तारखेला पल्स पोलिओ झाला, त्यासाठी कसं आता स्टेशनवर तुम्ही बघितले असणार पल्स पोलिओवाले, की बाबा एखादा व्यक्ती त्याच्यातून राहू नये किंवा एखादं मूल राहू नये. कारण कसं असतं, जे 100% लोक असतात त्याच्यातले 25% लोक काय म्हणतात की कशाला आम्ही त्या म्हणजे सोयीचा फायदा घ्यायचा. मग आता बघा पोलिओ झाल्यानंतर पण 5 दिवस IPP असतं. IPP म्हणजे काय, तुम्हाला सर्वे करायचा असतो, घरोघरी जाऊन मुलं फाइंड आउट करायचे असतात, तुमच्याकडे जी यादी असते. तर हे झालं तुमचं घरोघरी जाऊन परिचर्या म्हणजे काय, सेवा देणे. तर त्या संघटनेने काय सांगितलं की 2000 इसवी सन, आता आपलं किती चालू आहे 2025, पण 2000 मध्ये सांगितलेलं की सर्वांना व्यवस्थित आरोग्य मिळावे यासाठी विविध प्रकारचे ते उपाययोजना करा. मग त्याच्यापैकी ही एक गृहपरिचर्या झाली. तर हे विधान एक लक्षात ठेवायचं की सर्वांना सुखरूप आरोग्य मिळावे. नंतर आहे 25,000 लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं, जसं PSC म्हणतात ना, हे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये तुम्हाला टॉपिक असणार आहे. कम्युनिटी म्हणजे समूहामध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट द्यायची. तर ती PSC ही 25,000 जे 25,000 पॉप्युलेशन असते ना, ती काउंट करून तिथे एक सबसेंटर म्हणजे PSC प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं जातं. तुम्ही कधी इकडे गेलात ना बदलापूरमध्ये पण एक आहे PSC. तिथून पुढे मुळगाव, तिथून पुढे जर मुरबाड वगैरे त्या साईडला गेलात ना, तर गव्हर्नमेंटचे छोटे छोटे दवाखाने आहेत, त्याला काय म्हणतात PSC. 5,000 लोक वस्तीसाठी एक उपकेंद्र. तर 5,000 लोकसंख्या आहे, 5,000. PSC कितीसाठी आहे तेवढं लिहून घ्यायचं. 25,000 PSC, 5,000 UPSC. हे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी येतं.
25,000 PHC. हां, PHC. PHC हे बघा, हे 25,000 असतात ना, ते झालं PHC. म्हणजे तेवढी पॉप्युलेशन असेल का तिथे PHC तुम्ही उभारू शकतात. प्रायमरी हेल्थ सेंटर असं त्याचं फुल फॉर्म होतो. प्रायमरी हेल्थ सेंटर हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक साठी येतं. प्राथमिक आरोग्य केंद्र किती पॉप्युलेशनमध्ये तुम्ही उभारू शकतात, म्हणजे ते असतं तसं गव्हर्नमेंटचं. हां, इथे काय येणार, प्राथमिक आरोग्य केंद्र मराठीत. आणि 5,000 साठी एक उपकेंद्र. एक उपकेंद्र म्हणजे सब सेंटर बोलतात त्याला. सब सेंटर, UPHC, सब सेंटर. हे 5,000 लोकसंख्येसाठी असतं. उपकेंद्र बोलतात त्याला. जसं ह्याला प्राथमिक आरोग्य केंद्र बोलतात तसं त्याला उपकेंद्र म्हणतात. कधी कोणी रहाटोलीला गेले का? रहाटोलीच्या तिकडे तिथे पाण्याची टाकी बघा, एक छोटासाच दवाखाना आहे गव्हर्नमेंटचा, एकदम छोटा. तो 5,000 लोकसंख्येसाठी आहे. रहाटोली सब सेंटर म्हणजे काय, रहाटोलीचं उपकेंद्र. हे जर तुम्ही ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला हे बघायला भेटतं. सब सेंटर म्हणजे उपकेंद्र. कधी जर गेला तिकडं फार्म हाऊसला कधी फिरायला संडेला मुंबईची लोक, तेव्हा बघा. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ह्या दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याने प्रत्येक घरी जाऊन प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोमेटिव्ह आणि डायग्नोस्टिक आणि क्युरेटिव्ह रिहॅबिलिटिव्ह या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता याचं काय, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, प्रतिबंधात्मक, म्हणजे कुठलाही आजार जास्त पसरू नये यासाठी तुम्हाला काय करायचं, कुठल्या तरी उपाययोजना किंवा कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची असते. संवर्धनात्मक, प्रोमेटिव्ह म्हणजे काहीतरी काय बोलतात त्याला, जनजागृती करायची आहे. जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना आजारांविषयी माहिती सांगायची की बाबा असं केलं ना असं होतं. त्यांना काही गोष्टी माहिती नसतात, जसं की आता अन्न शिजवण्याच्या पद्धती. काही जण कुकर यूज करतात, आपण पण करतो इथे, पण इट्स अ व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ कुकरचं. त्या कुकरमध्ये जर तुम्ही जेवण करतात तर डाळ वगैरे शिजवतात तर त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला पित्ताचा त्रास चालू होतो. बोलतात ना लोक, मला पित्त झालं, ॲसिडिटी होते त्यामुळे. कारण का, ते पूर्ण मोठ्या प्रमाणात हवेचा दाब देऊन ते शिजवलं जातं. प्लस त्याला वरतून काय असतं, रबरची रिंग असते. काय झालं, ते प्लास्टिक, रबर म्हणजे तेच झालं. त्याचे म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे कुकर. आपल्याला वाटतं कमी वेळात होतं, पण थोडंसं स्लो पॉयझनिंग आहे. कॅन्सरचे केसेस त्यामुळेच होतात वुमेनमध्ये बघा, किंवा याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय असतं की जरा कुकरचा वापर कमी प्रमाणात करायचा. घरी जाऊन जरा सांगा हे असं. आपल्या मोठ्या लोकांना माहिती नसतं, जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच कळतं. मोस्टली खूप ठिकाणी कुकर यूजच करतात. एखाद्या ठिकाणी ठीक आहे की तुम्हाला उशीर झाला तेव्हा ठीक आहे, पण जर तुम्ही डेली कुकरमधलं जेवण करतायत ना, तर तुम्ही हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये ते सफर करत आहे. ते नंतर तुमची ह्युमॅनिटी पॉवर कमी होते तेव्हा ते आयडेंटिफाय होतं. मी काय असं बोलत नाही कुकरमधले जेवणाऱ्यांना सगळ्यांना कॅन्सर होतो, बट एक तुम्हाला सांगते नोट, टिप. मग त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. प्रिव्हेंटिव्ह करायचं आहे, संवर्धनात्मक, निदानात्मक आणि पुनर्वसन. पुनर्वसन म्हणजे काय, एखादा जर व्यक्ती खूप दिवसापासून त्या आजारामध्ये लोळलेला आहे, हां, तर तो कसं मनातूनच माइंडली खचून जातो, मी आता परत उभाच राहणार नाही. पण तुम्ही त्याची ट्रीटमेंट देऊन, त्याचे डोसेस देऊन, त्याच्या घरी जाऊन त्याचं काय बोलतात त्याला चौकशी जर केली तर तो त्याच्यामधून परत पूर्वस्थितीमध्ये येऊ शकतो, जर त्याचं डोसेस वगैरे व्यवस्थित गेले तर. हे जर तुम्ही ग्रामीण भागात राहिलं तर हे स्टाफ नर्सचे सर्व कामं आहेत. घरोघरी जाणे, त्यांना विचारणे. रोज जायचं नसतं, एक वेळ असतं विशिष्ट. नाहीतर तुम्ही म्हणा रोज जायचं का दवाखाना सोडून, रोज नाही. एक विशिष्ट डे असतो
परत आता पल्स पोलिओ जसं आलं, पल्स पोलिओचं पण तुम्हाला घरोघरी जाऊन बघावं लागतं. जे आता 5 दिवस आहेत, 12 तारखेला पल्स पोलिओ झाला, त्याच्यामध्ये काही मुलं राहिली तर ते तुम्हाला सर्वे करावा लागतो. त्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवून त्यांच्याकडून गृहपरिचर्या करून घेऊन रुग्णास घरामध्येच राहू देणे महत्त्वाचे आहे. आता काही ठिकाणी बघा, जे गावामध्येच जे असतात ओल्ड एजचे पेशंट, त्यांना ना हॉस्पिटलमध्ये राहणं जरा म्हणजे चांगलं नाही वाटत. ते बोलतं हॉस्पिटलमध्ये नाही राहायचं. तर त्यांची बघा घरी एखादी नर्स येते, मग ती प्रोसिजर, तर सपोज तुम्ही इंजेक्शन देता, काही जण बघा ते स्वतः शिकून जातात की ठीक आहे आता उद्यापासून तुम्ही नाही आले तरी चालेल, आम्ही करतो. मग ते तसं तुम्ही प्रोसिजर पण त्यांना शिकवायची आणि त्यांच्याकडून करून घ्यायची आणि 8 दिवसानंतर तुम्ही त्यांना एन्क्वायरीला करायला जायचं की बरोबर करतायत की नाही घरातले व्यक्ती. म्हणजे तिथे तुमचं काय झालं, टीचिंग झालं. घरातल्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या प्रोसिजर बद्दल सांगणं. म्हणजे सपोज आता तो पेशंट ॲडमिट आहे, त्याला दिवसातून 3 इंजेक्शन असतात, तर IM इंजेक्शन कसं द्यायचं, एखादं तिथलं एज्युकेटेड असेल त्यांच्या घरामध्ये कोणी रिलेटिव्ह, त्यांना तुम्ही शिकवायचं. मग ते सुद्धा देतात. मोस्टली तर इंजेक्शन वगैरे कोणी देत नाही, नर्सेस येतात. पण काही एज्युकेटेड फॅमिलीमध्ये त्यांना असं वाटतं की नर्सेसला कशाला आम्हीच देऊ, म्हणून त्या प्रोसिजर तुम्ही त्यांना शिकवायच्या असतात. याच कारणास्तव त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्त्री व पुरुष आरोग्य सेवकास त्या ठिकाणी राहण्याचे बंधन असते. जसं तुम्ही आता PSCला काम करतात ना, तर तिकडे तुम्हाला एक घर दिलं जातं म्हणजे राहण्यासाठी. तिथेच 24 आवर्स तुम्ही त्यांचे बांधील असतात. PSCला जर तुम्ही काम करत असाल ना, क्वार्टर्स असतात, तिथेच राहायचं. मग कधी पण पेशंट येऊ, तुम्ही त्याला सेवा देत राहायची. 24/7 असं बोलतात, त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड होतात. म्हणजे काय, 24 तास तुम्ही सेवा देण्यासाठी सुसज्ज आहात, म्हणून तुम्हाला तिथे रूम दिला जातो. म्हणजे तुम्ही फॅमिली घेऊन तिथे येऊन राहू शकता. एक रूम असतो. वेळ जर भेटला ना कधी इकडे जाऊन बघा, तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी भेटतील बघायला. PSC UPSC सब सेंटर सगळं. इकडे मुळगाव वगैरे आहे ना, ते खंडोबाचं मंदिर तिकडे, त्याच्या मागे मुळगावचं वडापाव बोलतात ना फेमस, तिकडे आहे ह्या सगळं गोष्टी. गृहपरिचर्येमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दवाखान्यामध्ये असणारे सर्व साहित्य आपल्याला घरात मिळू शकणार नाहीत. आता गृहपरिचर्येमध्ये जसं दवाखान्यासारखं येणार आहे का ट्रीटमेंट, आता सपोज तुम्ही एखाद्याला इंजेक्शन देताय, तर सर्व इंजेक्शन अवेलेबल असणार आहेत का घरी? नाही. मग तो झाला तुमचा एक डिसॲडव्हान्टेज. याच्यामध्ये फरक स्पष्ट करून येतो दवाखान्यातली सेवा आणि घरातली सेवा, म्हणजे डिफरन्स बिटवीन येतं. तर त्याच्यामध्ये हे पॉईंट्स लिहायचे असतात. खालील रुग्णासाठी गृहपरिचर्या करावी लागते. आता हे गृहपरिचर्या तुम्ही कोणाला देऊ शकता ते सांगितले. तर फर्स्ट आहे, ज्यांना दवाखान्यात जाणे शक्य नाही, पॉसिबलच नाही आहे की ते जाऊन तिथे ॲडमिट होतील, त्या व्यक्तींना तुम्हाला जाऊन ट्रीटमेंट द्यायची. सेकंड आहे ओल्ड एज. ओल्ड एज म्हणजे काय, जे वयोवृद्ध आहेत व्यक्ती, ते चालू वगैरे शकत नाही किंवा त्यांच्यासोबत कोणी नाही आहे त्यांना. आणि दीर्घकालीन आजारी असलेले, उदाहरणार्थ जे पॅरालायसिस वगैरे झालेले असतात ना बघा, अर्धांग वायू बोलतात त्याला, वात डिसीज, ते कसे पडूनच असतात, मग त्यांनासुद्धा तुम्हाला जाऊन एकदा भेट द्यायची असते. रुग्ण अपघातामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे जर बेडमध्येच असेल, एखाद्याचा बघा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो आणि तो त्याच्यातून उठूच नाही शकत, म्हणजे मूवमेंट वगैरे करता नाहीत, ऑपरेशन वगैरे जरी झालं रिकवर, तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला जाऊन भेट द्यायची असते. नंतर कॅन्सरचे रुग्ण, परत HIV रुग्ण आणि TBचे रुग्ण. HIV रुग्णांचं तसं काही नसतं, फक्त HIV रुग्णांना तुम्हाला व्यवस्थित टॅबलेटचे डोसेस असतात, ते व्यवस्थित घेतायत की नाही, का तो तिथून पळून गेला. कारण कसं असतं, HIV म्हटलं की लोकांना जरासं भीती वाटते की तो आजार खूप मोठा आहे, पण तुम्ही त्याबद्दल त्यांना सांगायचं कुठलाच आजार मोठा नाही आहे, तुम्ही ट्रीटमेंट कराल तर सर्व व्यवस्थित होतं. हे तुम्ही व्यवस्थित त्यांना काउन्सिलिंग करायचं असतं. यासारख्या अनेक रुग्णांची गृहपरिचर्या तुम्हाला घरी जाऊन द्यावी लागते. तर इथे तुम्हाला क्वेश्चन येतो, कोणत्या पेशंटला तुम्ही घरी जाऊन गृहपरिचर्या देणार? तर हे पॉईंट्स तुमचे आले पाहिजे. तिथे IMP लिहा, कोणत्या रुग्णांसाठी गृहपरिचर्या करावी लागते.
आता याची काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह काय आहे गृहपरिचर्येचे? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? आता गृहपरिचर्या कशासाठी करायची आपल्याला? कोणी सांगू शकेल इन जनरल? किंवा मग तो बेडरेस्ट असेल, नाहीतर मग ते लोक स्वतः अपॉइंट करतात, नाहीतर मग काही वेळेस त्यांना शक्य नसेल होत किंवा त्यांची मर्जी असते की तुम्ही घरी येऊन करावं तर. हे बरोबर आहे, असं म्हणजे असेच पॉईंट्स आहेत. पण कसं आहे, घरातील व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक, म्हणजे कसं शारीरिक आणि मानसिक काय, एखादा रुग्ण जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याच्या पूर्ण फॅमिली मेंबर्स स्टेबल नसतात. बिकॉज ते प्रत्येकाला असंच वाटतं ना माझा व्यक्ती व्यवस्थितच झाला पाहिजे. तर त्या व्यक्तींचं शारीरिक आणि मानसिक, शारीरिक म्हणजे काय येणं जाणं, आणि मानसिक म्हणजे काय एक बाबा कम्फर्ट झोन, की घरी येऊन कोणीतरी दवाखान्यातलं व्यक्ती आमच्या व्यक्तीला ट्रीटमेंट देते. ह्या गोष्टी म्हणजे हे तुम्ही आता सायंटिफिकली असं लिहायचं. तिने जे सांगितलं ते बरोबरच आहे, पण हे सायंटिफिकली शारीरिक आणि मानसिक घरातल्यांना आधार मिळण्यासाठी आपण गृहपरिचर्या करतो. सेकंड आहे दवाखान्यातील वातावरणाची जी भीती रुग्णास वाटते ती घरात न वाटल्यामुळे रुग्ण बरा होतो. काही जणांना बघा म्हणजे आजार तर असतो, पण त्यांना जेव्हा ॲडमिट केलं ना तर त्यांना ते तिथलं आजूबाजूचं वातावरण अनकम्फर्टेबल होतं, म्हणून ते मनातूनच खुश नसतात. किती पण ट्रीटमेंट करा, त्यांचे रिपोर्ट्स वगैरे सर्व नॉर्मल्स येतात, बट ते मानसिकदृष्ट्या काय असतात, वीक असतात. त्यांना नकोच वाटतं ते. मग ते काय बोलतात, आम्ही घरी जाऊन घेऊ. बघा मोस्टली खूप पेशंट बोलतात, आम्हाला तुम्ही डोस लिहून द्या डॉक्टर, आम्ही घरी घेऊ. का? तर त्यांना ते हॉस्पिटलचं आजूबाजूचं वातावरण नाही आवडत, ते कम्फर्ट नसतात. म्हणून रुग्णाकडे घरातील मंडळी वैयक्तिक लक्ष देतात, त्यामुळे माया आणि आपुलकी वाटते. आता दवाखान्यामध्ये कसं खूप पेशंट असतात, मग ती सिस्टर काय त्यालाच घेऊन बसणार आहे का त्याच्याकडेच? नाही. पण घरी असल्यावर कसं ती ट्रीटमेंट करून जाणार, पण नंतर घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे आपुलकीने जातो की बाबा काय झालं. प्रत्येकजण विचारतो ना, जर एखादं आजारी व्यक्ती असला तर ते सहानुभूती त्याला म्हणजे स्ट्रॉंग बनवते. त्यासाठी दीर्घकालीन आजारी रुग्णांचा दवाखान्यामध्ये वेळ जात नाही आणि त्यांना म्हणजे मानसिक त्रास होतो. आता काही रुग्ण बघा एकदम बेडमध्येच असतात, तेव्हा त्यांचा वेळ जातो का? काहीतरी त्यांना असतं का दुसरी उपाययोजना? मग घरी जर राहिले ते तर कसं दुसऱ्यांशी बोलणं, कम्युनिकेशन, घरातील इतर व्यक्तीशी बोलणं, म्हणून ते घरी राहणं आवडतं त्यांना. रिकामे राहिल्यामुळे मनात आजाराबद्दल वाईट साईट विचार येतात. जे व्यक्ती असतात अशा, आता रुग्ण हॉस्पिटलमध्ये जर राहिले तर त्यांना नको ती भीती वाटते. बघा इतर रुग्णाकडे बघून त्यांना असं वाटतं तर माझं पण असंच होईल का? कधी आता आम्ही तिथे सांगितलं होतं ना, एक व्यक्ती डेथ झाला, ही बाजूची व्यक्ती खूप चांगली होती, पण तो डेथ झाला म्हणून तो पण ह्याच्यामध्ये गेला एकदम मानसिक ह्याच्यात, की आता मी पण मारणार. म्हणजे एक भीती निर्माण होते. असं जे मोठे हॉस्पिटल असतात ना तिथे, म्हणून काही लोक अवॉइड करतात की ते घरीच राहून आम्ही जरी डेथ झाली तरी घरातच जाऊ, असं त्यांचं म्हणणं असतं. नंतर आहे लोकसंख्या वाढीमुळे दवाखान्यामधील बेड्स पण कमी असतात. बघा इथे उल्हासनगर हॉस्पिटलला, सेंट्रल हॉस्पिटलला एवढे पेशंट आहेत की त्यांना खाली बेड करून देतात, म्हणजे जागाच नाही आहे, एवढी लोकसंख्या वाढली. मग ते तसं वातावरण न राहता आपल्या घरीच आपण ट्रीटमेंट घेतली तर असं काही लोकांचा समज असतो, म्हणून ते घरीच करतात. गृहपरिचर्यामध्ये घरात जाऊन तुम्ही प्रोसिजर शिकवावी लागत असल्यामुळे परिचारिका त्यांच्या कुटुंबाच्या फारच जवळून ऑब्झर्वेशन करते. या निरीक्षणामध्ये म्हणजे या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, फॅमिली हिस्ट्री घ्यायची. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तिथं काय तुम्ही नातेसंबंध नाही बनवायचे घरी गेल्यावरती. हो मावशी कशा आहेत, आणि असतात काही सिस्टर अशा, मग रोज आम्हाला हे दे जा, मग मी येत जाईन, असा प्रकार करायचा नाही. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तुम्ही त्यांची फॅमिली हिस्ट्री बघायची आहे, त्यांचं आजूबाजूच्या घराचं म्हणजे वातावरण बघायचं आहे. परिसर का बघायचा आहे, तो तिथे काय फोटो शूट वगैरे करायचे का नाही ना. कशाला बघायचं की कुठल्या गोष्टीमुळे त्याच्या हेल्थवर इफेक्ट होतोय. तर सपोज तो राहतोय तिथे आणि त्याच्या आजूबाजूला गटारी वगैरे आहेत किंवा खूप कचऱ्याचं ढीग वगैरे आहे, ते तुमच्या ऑब्झर्वेशनला आलं तर तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन द्यायचं आणि त्याची स्वच्छता करून घ्यायची असते. हे जर तुम्ही ग्रामीण भागात राहिलात तर या गोष्टी सर्व कराव्या लागतात. ते झालं. त्यानंतर काय, आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमिकली त्यांचं कुटुंब कसं आहे, घरामध्ये एक व्यक्ती कमवतोय का 2 व्यक्ती कमवत आहेत, की मग कसं आहे, गरीब आहे की श्रीमंत आहेत, ते कशासाठी
गरीब श्रीमंत कशासाठी बघायचे? काही नाते बनवायचेत का? नाही ना. मग ते कशासाठी बनवायचं की जर एखादे तुम्ही ट्रीटमेंट देत आहेत तर सपोज इंजेक्शन वगैरे आहे ते, मग तो ते इंजेक्शन आणू शकतो की नाही, तेवढं कॅपेबल आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला आर्थिक परिस्थिती बघायची असते. नंतर आहे सामाजिक परिस्थिती. सामाजिक परिस्थिती म्हणजे समाजात त्याचं काय स्थान आहे. काही काही लोक असतात ना समाजात, बघा आपण कधी गेलो तर हो ते असेच आहेत, कोणामध्ये मिक्सअप नाही होत, कोणाशी बोलत नाही, त्यांच्या घरातले सगळे असेच आहेत, असं आपल्याला दुसऱ्या घरांमधून त्यांच्याबद्दल ऐकण्यास मिळतं. म्हणजे त्यांची सामाजिक स्थितीसुद्धा तुम्हाला बघायची असते. रुग्णाचे कुटुंबातील स्थान, त्याला त्याच्या कुटुंबामध्ये किती प्रोत्साहन देत आहेत, किती त्याला महत्त्व आहे ते पाहायचे. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट करतायत आणि त्याच्या घरातल्यांना सांगता की याला ही गोळी द्या वेळेवर, ती गोळी, ते फक्त हो हो करतायत पण नंतर ट्रीटमेंटच नाही होते. म्हणजे याच्यानुसार सुद्धा तुम्ही बघायचं की त्याला कुटुंबामध्ये किती स्थान आहे. तसेच त्याच्या जेवण्या खाण्याच्या पद्धती, चालीरीती, या सर्व गोष्टींचं तुम्ही काय घ्यायचं आहे, एज्युकेशन घ्यायचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित हेल्थ टॉक द्यायचा आहे. ही झाली तुमची गृहपरिचर्या. तर ही असते होम नर्सिंगची परिचर्या.